नमस्कार, आरपी रेसिपी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। गावावरून आईने पाठवून दिलेली आहेत ही गावठी कोंबड्यांची अंडी। अंडी सुद्धा एकदम छान आणि एकदम मस्त आहेत। आज आपण बनवणार आहोत गावठी अंड्यांचा झणझणीत रस्सा। त्यासाठी आपण पहिले ही अंडी उकडून घेऊयात। अंड्यांसोबतच आपण बटाटे सुद्धा घेणार आहोत उकडण्यासाठी। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया। इथे आपण आता बटाटे आणि अंडी उकडून घेतलेली आहेत। तर आता आपण अंडी आणि बटाट्यांची सालं काढून घेऊयात। इथे आपला आता हा बटाटा सोलून झालेला आहे। तर आपण आता बाकीचे बटाटे आणि अंडी सोलून घेऊयात। इथे अंडा आपल्याला ना एकदम हलक्या हाताने सोलून घ्यायचं आहे, कारण गावठी अंड्याचे जे वरचं कवच असतं ना ते एकदम असं जाड असतं आणि आपल्या दुकानात जे अंडी मिळतात ना त्याचं कवच एकदम पातळ असतं। त्यामुळे गावठी अंडी सोलताना ना एकदम आपल्याला हलक्या हाताने ती सोलून घ्यायची आहेत। ते आपला आता अंडा सुद्धा सोलून झालेला आहे। तर आता आपण बाकीची अंडी सुद्धा सोलून घेऊयात। इथे आपले आता सर्व अंडी आणि बटाटे सुद्धा उकडून झालेले आहेत। पहा, मस्तपैकी आपण इथे सर्व बटाट्यांची सालं सुद्धा काढून घेतलेली आहेत आणि सोबतच अंड्यांची सालं सुद्धा आपण काढून घेतलेली आहेत। तर आता आपण अंड्याच्या रश्श्यासाठी लागणारं वाटण बनवून घेऊयात। इथे आपण अंड्याच्या रश्श्यासाठी लागणारं वाटण बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीफार कोथिंबीर घेतलेली आहे, कारण आपल्याला ह्याचं मस्तपैकी असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तर आता आपण लगेचच मिक्सरमध्ये ह्याचं बारीक वाटण करून घेऊयात। अंड्याच्या रश्श्यासाठी लागणारा आपण इथे हे मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटोचं वाटण करून घेतलेलं आहे। आपल्याला ना अशा प्रकारे वाटण करून घ्यायचं आहे। मस्तपैकी असं जाडसर आपलं वाटण इथे झालेलंच आहे। वाटण जर छान केलं ना तर आपला अंड्याचा रस्सा सुद्धा मस्तपैकी असा जाडसर आणि चविष्ट होतो। तर आता आपण अंड्याच्या रश्श्यासाठी फोडणी देऊन घेऊयात। इथे आपण गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे आणि आपली कढई सुद्धा चांगली तापलेली आहे। यामध्ये आपण घेणार आहोत तेल। इथे आपण 4 ते 5 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे। तेल सुद्धा आपलं इथे आता चांगलं तापलेलं आहे। तेलामध्ये आपण घेणार आहोत हिंग। इथे आपण पाव चमचा हिंग घेतलेला आहे। हिंगासोबतच आपण इथे घेतलेला आहे पाव चमचा जिरा। जिरा आणि हिंग आपला चांगला तडतडला की त्यामध्ये आपल्याला हे खडे मसाले घ्यायचे आहेत। मसाल्यांमध्ये आपण घेतलेला आहे तेजपत्ता, चक्री, फूल, दालचिनी आणि लवंग। तर आता आपण हे खडे मसाले यामध्ये मिक्स करून घेऊयात। इथे आपण खडे मसाले मस्तपैकी असे तेलामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण ह्यामध्ये घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा। इथे आपण घेतलेला आहे हा कांदा पूर्णपणे बारीक चिरून। कांदा आपल्याला पूर्णपणे एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। आता आपण कांदा सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात। तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही कांद्याचं बारीक वाटण करून घेतलं तरी सुद्धा चालेल, पण आपण इथे कांद्याचं वाटण न करता कांदा पूर्णपणे बारीक चिरून घेतलेला आहे। म्हणजे कांदा आपण बारीक चिरल्यानंतर ना तर तेलामध्ये खूप मस्त असं छान शिजतो, एकदम नरम। त्यामुळे कांदा बारीक चिरूनच घ्यायचा आहे आपल्याला। तर आता आपण कांदा सुद्धा मस्तपैकी शिजवून घेऊयात। आपण कांदा शिजण्यासाठी ना कांदा लवकर शिजावा आणि खाली करपू नये म्हणून यामध्ये आपण आता मीठ घेणार आहोत। कांदा आपला पटकन शिजावा आणि खाली करपायला नको म्हणून त्यामध्ये आपण इथे घेतलेला आहे मीठ। मीठ घेतल्यानंतर ना कांदा आपला लगेच नरम होतो, कारण कांद्यामध्ये तुम्ही कधी मीठ टाकलं की कांदा आपला लगेच पाणी सोडतो आणि नरम होतो। त्यामुळे आपल्याला कांदा शिजवताना कांद्याचं जेव्हा जास्तीचं प्रमाण असेल ना तेव्हा त्यामध्ये मीठ घ्यायचंच आहे। तर आता आपण स्लो गॅसवरतीच कांदा सुद्धा पूर्णपणे शिजवून घेऊयात। इथे आता आपला कांदा सुद्धा मस्तपैकी पूर्णपणे नरम झालेला आहे। आपल्याला कांदा अशा प्रकारे ना लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर आता आपण ह्यामध्ये टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण सुद्धा मिक्स करून घेऊयात। इथे आपण हे वाटण घेतलेलं आहे। वाटण सुद्धा आपण आता ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आपण आता ह्यामध्ये वाटण तर मिक्स करून घेतलेलं आहे। आता वाटण मस्तपैकी आपण एक उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहोत। तर आता आपण 5 मिनिटांसाठी मस्तपैकी एक उकळी काढून घेऊयात।
आता आपण ह्यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेतोय, म्हणजे मस्तपैकी अशी आपल्या वाटण्याला सुद्धा एक उकळी येईल। इथे आपले आता 5 मिनिटं झालेले आहेत, मस्तपैकी अशी एक उकळी आलेली आहे। आपण ह्यावरचं आता झाकण सुद्धा काढून घेतलेलं आहे। पहा मस्तपैकी एक उकळी आल्याच्या नंतर ना आपल्याला ह्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे। आता आपण ह्यामध्ये मसाले मिक्स करून घेऊयात। मसाल्यांमध्ये आपण घेतलेली आहे 1 चमचा धणापूड, इथे घेतलेली आहे पाव चमचा हळद, इथे आपण घेतलेला आहे आपला आगरी कोळी घरगुती लाल तिखट मसाला। लाल तिखट मसाला आपण इथे 2 चमचा घेतलेला आहे। इथे आपण घेतलेली आहे 1 चमचा मिरची पावडर, इथे आपण घेतलेला आहे 1 चमचा अंडा मसाला, इथे आपण घेतलेला आहे अर्धा चमचा आपला आगरी कोळी घरगुती गरम मसाला, यामध्ये आपण घेतलेला आहे चवीपुरतं मीठ। इथे आपण आता सर्व मसाले घेतलेले आहेत। आता सर्व मसाले आपण मस्तपैकी असे ग्रेव्ही मध्ये सुद्धा एकजीव करून घेणार आहोत। इथे आपण सर्व मसाले मस्तपैकी असे ग्रेव्ही मध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण ह्यामध्ये रश्श्यासाठी पाणी घेऊयात। इथे आपण घेतलेला आहे पाणी आपल्याला ग्रेव्ही मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मस्तपैकी आपला रस्सा तयार होईल। इथे आपण हे 2 लहान ग्लास पाणी घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त पाणी रश्श्यासाठी घेऊ शकता। आपण आता मस्तपैकी रश्श्याला सुद्धा एक उकळी काढून घेऊयात। रश्श्याला एक उकळी आल्याच्या नंतरच आपण ह्यामध्ये अंडी आणि बटाटा सोडून घेणार आहोत। रश्श्याला उकळी येण्यासाठी आपण ह्यावर आता झाकण ठेवून घेतोय। आपण इथे झाकण ठेवून घेतलेला आहे। मस्तपैकी आपल्या रश्श्याला उकळी आल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये अंडा आणि बटाटा सोडून घ्यायचा आहे। इथे आपले आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। मस्तपैकी आपल्या रश्श्याला एक उकळी आलेली आहे। पहा दिसायला सुद्धा खूप छान दिसतोय आणि पहा आपल्या आता रश्श्याचा रंग सुद्धा बदललेला आहे। अशा प्रकारे ना आपल्याला मस्तपैकी अशी एक उकळी काढून घ्यायची आहे। तर आता आपण ह्यामध्ये उकडलेली अंडी आणि बटाटे सुद्धा सोडून घेऊयात। इथे आपण ही उकडलेली अंडी आणि बटाटे घेतलेली आहेत। आता आपण ही एक एक करून ह्यामध्ये सोडून घेणार आहोत। आपण ही गावठी अंडी घेतल्यामुळे अंड्यांची साईज लहानच आहे। आता आपण सोबतच बटाटे सुद्धा ह्यामध्ये सोडून घेऊयात। तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही बटाटा उकडून न घेता ह्यामध्ये सुद्धा शिजवण्यासाठी सोडलं तरी सुद्धा चालेल, पण आपण इथे अंड्यासोबतच बटाटा सुद्धा उकडून घेतलेला आहे, कारण बटाटा उकडून घेतला ना अंड्यासोबत की खूप छान अशी चव येते। तर आता आपण ह्यामध्ये सर्व अंडी आणि बटाटे सोडून घेतलेली आहेत। यामध्ये आपण आता अंडा आणि बटाटा मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे आणि पहा आपला इथे छान असा इथे अंड्याचा रस्सा सुद्धा तयार झालेला आहे। आपण ह्याला आता ना मस्तपैकी अशी 2 ते 3 मिनिटांसाठी एक उकळी काढून घेऊयात, म्हणजे अंडा आणि बटाटा सुद्धा आपल्या रश्श्यामध्ये पूर्णपणे मिक्स होईल। आपण आता परत एकदा ह्यावर 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेतलेला आहे, म्हणजे आपला अंड्याचा रस्सा छान असा तयार होईल। इथे आपले आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। आपण ह्यावरचं झाकण काढून घेतोय। आपण इथे आता झाकण तर काढून घेतलेला आहे आणि पहा मस्तपैकी असा आपला इथे गावठी अंड्याचा झणझणीत रस्सा तयार आहे। यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात। इथे आपण घेतलेली आहे ही भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर सुद्धा आपण आता ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। इथे आपण कोथिंबीर सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि पहा झणझणीत असा आपला इथे गावठी अंड्याचा रस्सा तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। थँक यू।